नमस्कार. NDM महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मी धैर्यशील ढगे. पाहुयात बातमी. धारूर तालुक्यातील गावंदारा येथील जिल्हा परिषद शाळेला बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जितीन रहमान यांनी भेट दिली असता ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, गावकरी आणि विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करून पाहुण्यांचे स्वागत केले, तर शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या भेटीदरम्यान श्री जितीन रहमान यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शिक्षणाबाबत विचारपूस केली. गावंदारा येथील जिल्हा परिषद शाळा आदर्श बनवण्यासाठी गावचे सरपंच, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक आणि ग्रामस्थांनी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी विशेष कौतुक केले. शाळेच्या विकासासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून सकारात्मक सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अत्यंत प्रशिक्षित असून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी अधिक प्रभावीपणे कार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला गावच्या सरपंच अयोध्या सौंदरमल, उपसरपंच बिभीषण बडे, माजी सरपंच बालासाहेब बडे, गट शिक्षण अधिकारी DB कोकणे, विस्तार अधिकारी शिवाजी आडील, कार्यकारी अभियंता सुरेश बाहेगव्हाणकर, कनिष्ठ अभियंता लोधी, मुख्याध्यापक दत्तात्रय घोळवे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहुयात NDM महाराष्ट्र न्यूजचा खास ग्राउंड रिपोर्ट. ज्युनियर इंजिनियर आहेत आणि ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, माझ्यासमोर बसलेले सर्व नागरिक आणि माझ्यासमोर बसलेले सर्व विद्यार्थी सर्वांना नमस्कार. मला खूप आनंद वाटलेला आहे. आता मॅडम मागाशी बोलत होते, जवळपास 90 विद्यार्थी इंग्लिश शाळेतून आपल्या शाळामध्ये आलेले आहेत. ते ॲक्च्युअल सक्सेस आहेत. आपण जे शाळा व्यवस्थितपणे चालवत आहेत त्या शाळाचे एकच इंडिकेटर, एकच गोष्टी बघायच्या आहेत. त्या शाळामध्ये पटसंख्या वाढले का कमी झाले, म्हणजे वाढले म्हणजे त्या शाळामध्ये व्यवस्थित काम होत आहेत असं समजून घ्यावं लागेल. म्हणजे पुढे जाऊन जनसंख्या कमी होऊन जात आहे, तरी सुद्धा शाळेच्या पटसंख्या वाढत आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये शाळेचा सहभाग, शाळेच्या शिक्षकांचा सहभाग आणि गावकऱ्यांचा सहभाग दिसत आहे. सो 90 विद्यार्थी आपल्या शाळेसाठी या वर्षात नवीन ऍडमिशन घेतले म्हणजे ते खूप मोठ्या गोष्टी आहेत आणि जिल्हा परिषदला एक अभिमान सारखे गोष्टी आहेत. त्याच्याबद्दल ग्रामपंचायत, शिक्षक आणि बाकी सर्व नागरिकांचा सपोर्ट त्याच्या मागे आहे. तुम्ही सर्वांना अप्रिशिएट करतो आणि कौतुक करतो. हे सांगून 90 विद्यार्थी आले म्हणजे मी विचार करत होतो, माझ्या कॉम्पाऊंड मध्ये काम करणारे एक लेडी आहेत कॉन्ट्रॅक्च्युअल, म्हणजे ऑफिसमध्ये. ते कॉन्ट्रॅक्च्युअल लेडी एक दिवस माझ्याकडे आले होते, सर माझ्या मुलीच्या फीस इतका आहे, म्हणजे 40,000 रुपये आहेत मुलीच्या फीस 10वीला गेवरा एक शाळामध्ये. तो मी विचार करत होतो, ते लेडीला दर महिन्याला 10,000 रुपये मिळतो, 10 या 15,000 रुपये मिळत असेल. ते 15,000 रुपये एक वर्ष मी कॅल्क्युलेट केले, जवळपास 1,70,000 रुपयेच्या जवळपास जाईल. 1,70,000 रुपये पैकी 40,000 रुपये त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी ते खर्च करायला तयार आहे. म्हणजे जवळपास 30% आसपास त्यांचा कष्टाचा जे काही किंमत आहे, पैसे आहेत, त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी ते खर्च करायला त्या लेडी तयार आहे. म्हणजे हे 90 विद्यार्थ्याचा जे पालक होगा त्यांनी पण कुठेतरी 30,000 40,000 खर्च करणारे लोक होगा, ते सर्व आता वाचलेलं आहे. ते कशामुळे वाचलेले आहेत? आपल्या शाळा व्यवस्थितपणे चालवत असते. ते खूप मोठा प्रगती आहेत, खूप मोठ्या गोष्टी आहेत. मी सर्वांना अप्रिशिएट करतो आणि शिक्षकांचा सहभाग खूप मोठा असेल त्याच्या मागे, सर्वांना अप्रिशिएट करतो. आणि आज रोजी आदर्श शाळेला व्हिजिट करायला आलो मी. आदर्श शाळेसाठी मागच्या वर्षामध्ये, म्हणजे ह्या चालू वर्षामध्ये 25-26 मध्ये, मागील वर्षामध्ये आपण प्लॅनिंग केले होतं. ते प्लॅनिंग प्रमाणे तुम्ही जो पाहत आहेत हे सर्व गोष्टी आणि लॅब पाहिलेल्या आहेत. जवळपास 50-60 लाख रुपये जवळपास एक शाळामध्ये आपण खर्च करत आहेत. त्याच्यामध्ये कॉम्पाऊंड वॉल इन्व्हॉल्ड आहे, कॉम्पाऊंड वॉल केलेले आहेत आणि हे सर्व एरिया
हे सर्व स्ट्रक्चर्स आणि हे दोन्ही तिन्ही रूम आणि पेंटिंग वगैरे आम्ही त्याच्यातून घेतलेलं आहे. हे झाले जिल्हा परिषदचा सपोर्ट. याच्या व्यतिरिक्त हे पुढे त्याचा काहीतरी परिणाम व्हायला पाहिजे असेल. शिक्षकांचा सहभाग खूप मोठा आहे त्याच्यामध्ये. शिक्षकांचा ट्रेनिंग आपण ऑलरेडी घेतलेला आहे. आय थिंक मॅडम होतो त्याच वेळेला. सो ट्रेनिंग दिलेलं आहे. आता अपेक्षा आहे की पुढच्या वेळेस मी येताना हे जो सायन्स इक्विपमेंट्स वगैरे सायन्सच्या जे काही साहित्य आहेत हे सर्व मला बोलायला पाहिजे. ते कसं चालवायचं, त्याच्या काय प्रिन्सिपल आहे, त्याच्या काय गोष्टी आहेत, हे सर्व तुम्ही मुलांना पुढच्या माझ्या विजिट पर्यंत सर्व मुलांना म्हणजे सायन्सच्या जे काही मुलं आहेत, सायन्सवर इंटरेस्ट असलेले मुलं आहेत, त्याचे एक ग्रुप बनवा, एक क्लबच बनवा. ते क्लबच्या मुलं मला एक्सप्लेन करावं लागेल पुढच्या वेळेस मी येताना हे कसं चालवणार आहेत एक इक्विपमेंट. ते तुमच्याकडून अपेक्षा आहे. मी सर्व शाळा आता 11-12 शाळांमध्ये आपण काम दिलेले आहेत म्हणजे अशी केलेले आहेत. सर्व शाळांमध्ये महिन्यात एक बार किमान विजिट मी करणार आहे. मी विजिट करणार म्हणजे हे आपले पण ड्रीम प्रोजेक्ट आहे. पुढे जाऊन आणखी मुलं वाढायला पाहिजे असं अपेक्षा ठेवतो. आणि आता उपसरपंच साहेबांनी बोलले होते वर्गखोलीच्या संदर्भात वगैरे हे एकदम पॉझिटिव्हली आपण बघतो. वर्गखोली वगैरे अप्रूव्ह करायला आपण प्रयत्न करतो 100%. या शाळांमध्ये नवीन वर्गखोली द्यायला आपण प्रयत्नशील आहोत, आपण देईल. आणि बाकी गावाचे जे काही डिमांड आहेत, आता ग्रामपंचायत भवन बद्दल बोलत होतो. ग्रामपंचायत भवनसाठी आता RGSA ग्राम स्वराज अभियान अंतर्गत आता नवीन एक योजना सुरू झाली. योजनांनी ग्रामपंचायती भवनसाठी तुम्हाला प्रस्ताव देता येईल. त्याचे कंडिशन आहे 3000 जनसंख्या पाहिजे. लेकिन 2011 सेन्सस प्रमाणे आता सरपंच, माजी सरपंच आणि उपसरपंच सांगत होते 2011 सेन्सस प्रमाणे 3000 पेक्षा कमी आहे. तरी सुद्धा आपल्याला प्रस्ताव टाकू शकतो. 2253 तरी सुद्धा आता 3000च्या वर गेले असेल. आता 3500च्या जवळपास जनसंख्या असू शकते. सो त्याच कंडिशनवर तुम्हाला प्रस्ताव दाखल करू शकतो. सो ग्रामपंचायत साहेबांना म्हणजे ग्रामपंचायत अधिकारी त्याचे प्रस्ताव बनवून BDO मार्फत आपल्या स्तरावर पाठवून घ्या, जेणेकरून आपल्याला 22 लाखाच्या आसपास त्याचा निधी मंजूर होऊ शकतो असा सांगून ग्रामपंचायतीचा इश्यू आपल्याला मागे लावू शकतो. आणि आणखी रस्ता बाकीचा विषय वगैरे आपण चर्चा करूया, त्याचं काय करता येईल ते आपण बघूया. लेकिन वर्गखोली आपण सुरेश आपल्याला ऑलरेडी म्हणजे अप्रूव्ह करू शकतो, दॅट कॅन बी डन. आणि 9वी-10वीच्या केस सुद्धा आपण पाहूया. आता विद्यार्थी संख्या वाढत असेल, आम्ही सर्व पॉझिटिव्ह आहोत 9वी-10वी अप्रूव्ह करायला. क्योंकि मी बरेच माध्यमिक शाळा सध्या चालू असलेले माध्यमिक शाळा व्हिजिट करताना तिथे 2, 3, 4 विद्यार्थी असतो. इथे ऑलरेडी 8वीला किती विद्यार्थी आहेत तिथे? 34च्या जवळपास आहे. ते 8वीचे सर्व विद्यार्थी 9वीला म्हणजे ऍडमिशन घेण्यासारखेच असतील. आपल्याला 9वी देता येईल ते आपण विचार करतो. आणि टीचर्सला सांगायचं आहे, समायोजन आपण केलेले होतं आता दारूमध्ये सुद्धा. ते टीचर्सला नुकसान द्यायलासाठी नाहीये. बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 20 वर्षापासून समायोजनच नाही झालेलं आहे. त्याचे परिणाम काय आहे ना, काही शाळांमध्ये विद्यार्थी नसून तरी सुद्धा शिक्षकाची संख्या फॉर एक्झाम्पल 2 विद्यार्थी आहेत लेकिन 4 शिक्षक आहेत, 3 शिक्षक आहेत, की समायोजन न झाल्यामुळे. आणि काही शाळांमध्ये आहेत विद्यार्थी संख्या 200-300 लेकिन तरी सुद्धा 4-5 शिक्षक. अशी इश्यू बीड जिल्ह्यामध्ये होतो. ते क्लिअर करायलासाठी कम से कम वेकेंट म्हणजे जिथे रिक्त आहेत तिथे आपण शिक्षक द्यायलासाठी प्रयत्न केले होते. त्याच्यामुळे समायोजन केले. बरेच शाळांमध्ये आता टीचर गेलेले आहेत. रिक्त पदाच्या समस्या बऱ्यापैकी आपण सोडून टाकलेल्या आहेत. आता टीचर सांगत होतं पटसंख्या वाढल्यामुळे आणखी नवीन 2 पदं फॉर्म म्हणजे नवीन मंजूर होणार आहे. त्याच्यामुळे सप्टेंबर पर्यंत आपण काही कोणाला इकडून उचलणार नाही असं पण मी कोणाला त्रास देणे आपला उद्देश नाहीये. नुसतं जे रिक्त आहे ते पद भरायला पाहिजे आणि जे जास्तीत जास्त एक्सेस टीचर्स आहेत त्यांना दुसऱ्या शाळांमध्ये पाठवायचं आहे. लेकिन इथे असे काही प्रॉब्लेम नाही. ते दारूर BOला पण बोलतो मी. बाकी ऑल द व्हेरी बेस्ट. आता सरपंच, उपसरपंच आणि बाकी सर्वांनी बोललेले सर्व मुद्दा माझ्या डोक्यात आहेत. आणि विद्यार्थ्यांना पण पुन्हा विनंती करतो, तुम्ही नवीन जे काही आपण उपक्रम राबवत आहेत, जे काही लॅब आहे त्याचा 100% म्हणजे 100% त्यांचा वापर करावे. तुमच्या शिक्षकांना विचार करावे हे काय काय आहे, ते साहित्य कशासाठी वापरतात हे तुम्ही विचार करावा लागेल. आणि विद्यार्थ्यांना पुन्हा मी कौतुक आणि धन्यवाद देतो की रविवारी असून त्यांचा पण सुट्टीचा दिवस आहे. सुट्टीचा दिवस इतका विद्यार्थी आले म्हणजे आपल्याला सर्व भेटायलासाठी मला पण खूप आनंद वाटत आहेत. आणि सर्व गावकऱ्यांना पुन्हा मी विनंती करतो, शाळा व्यवस्थापन समितीचे पण लोक असेल याच्यामध्ये, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वगैरे आहेत, जे शाळा व्यवस्थित चालवत आहेत त्या शाळांमध्ये नागरिकांचं लक्ष आहे. जे शाळा व्यवस्थित नाहीये तिथे सरपंच बाकी लोक वगैरे ते शाळांमध्ये कोणी बघतच नाही. सो ह्या शाळा व्यवस्थित चालवत आहेत म्हणजे त्याचं रिझन तुमचं लक्ष त्याच्यामध्ये
व्हायला पाहिजे आणि झाले असेल, लेकिन तरी सुद्धा पुढे पण रोज व्हिजिट करायला पाहिजे. शिक्षक आले का व्यवस्थित ते बघायला पाहिजे, क्योंकि आपल्याला तिथे बसून वगैरे शिक्षक आले का, शिक्षक व्यवस्थित आते पण करत आहे का ते बघायला शक्यच नाही. ते सरपंच आणि पालक इथे बसलेले जे काही पालक आहेत त्याला करू शकतो. सो रोज शाळा व्हिजिट करायची, शाळेच्या हालचाल कशा आहे त्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे, जेणेकरून शाळा व्यवस्थित रन होईल. आणि बीड जिल्ह्यामध्ये जे जिल्हा परिषद शाळेतून विद्यार्थी कमी होत आहेत ते आपल्याला रोज करायचं आहे. आपल्याला जे कॉन्व्हेंट शाळा आणि अंग्रेजी शाळा बाकी शाळा आहेत त्या शाळामध्ये विद्यार्थी जाऊ नका, आपल्या शाळामध्ये पढाई करावी लागेल. आणि आपले टीचर्स एकदम केपेबल आहोत, आपले टीचर्स सक्षम आहोत. आपले टीचर्स टीईटी पास झालेले टीचर्स आहेत बऱ्यापैकी, म्हणजे डिग्री पास झालेले, डीएड पास झालेले टीचर्स आहेत, टीईटी पास झालेले टीचर्स आहेत. त्यांना पगार देतो आपण जवळपास 1 लाखाच्या आसपास पगार. हे प्रायव्हेट शाळामध्ये पगार किती देतात? 15,000 20,000 पगार देतो. म्हणजे आपले टीचर्स इतक्या क्वालिफाईड आहेत, तरी सुद्धा आपल्या विद्यार्थी संख्या कमी होत असेल तर ते आपले प्रॉब्लेम आहे, ते आपण करू देणार नाही. या वर्षी आणि पुढच्या वर्षी नक्की जिल्हा परिषद शाळामध्ये विद्यार्थी संख्या वाढेल असं माझं खात्री आहे आणि माझा विश्वास आहे. त्या मिशनसाठी, त्या गोलसाठी, त्या कामासाठी सर्वांनी सोबत काम करावे अशी विनंती करून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.